तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपतीला तहान लागलेली असते, मात्र त्याच्याकडे पाणी नसल्यामुळे तो मग उसाचा रस प्यायचं ठरवतो. मात्र तो मनाशी म्हणतो की एकट्याने रस पिण्यात काही आम्हाला रस नाही, त्यापेक्षा आम्ही मास्तरीणबाईंची वाट बघतो आणि मग तो गाडीमधून खाली उतरतो. खूप ऊन लागत असल्यामुळे तो सूर्याकडे बघत म्हणतो की अरे सूर्या भावा, काय झालंय तुला? आणि मग त्यानंतर तो ठरवतो की यावर्षी मी निदान 100 झाडं तरी नक्की लावणार. आणि मग त्याचं ते बोलणं सुरू असतानाच त्याला ओंकारचा कॉल येतो. ओंकार त्याला कामांबद्दल विचारतो तर अधिपती सांगतो की मी त्या सप्लायरसोबत बोललो आहे, त्याला सांगितलं आहे की उद्या सकाळपर्यंत आम्हाला रॉ मटेरियल पाठव, नाही तर आम्ही दुसरा सप्लायर बघतो. तर ओंकार म्हणतो ठीक आहे, आणि मी मिक्सरसुद्धा घेतला आहे, मात्र अजून काही गोष्टी आपल्याला लागतील, त्यांची लिस्ट मी तुला पाठवली, ती लिस्ट तू एकदा नजरेखालून घाल. तर अधिपती म्हणतो की त्याची काही गरज नाही, आपल्याला जे हवं आहे त्याची तू ऑर्डर दे. आणि त्यावर ओंकार म्हणतो ठीक आहे. आणि मग तो अधिपतीला अक्षराबद्दल विचारतो तर अधिपती सांगतो की मास्तरीणबाईंची आणि आमची भेट काही झाली नाही, त्यांचीच वाट बघत उभा आहे, खूप ऊन लागतंय. आणि त्यावेळी ओंकार हसतच म्हणतो की आता उन्हाळा आहे म्हटल्यावर ऊन तर लागणारच ना. आणि तितक्यात अधिपतीच्या डोक्यावर सावली येते. तो ओंकारला सांगतो की अचानक एक ढग आला वाटतं डोक्यावर. त्यावर ओंकार म्हणतो की इथे मला तर एकही ढग दिसत नाहीये, तुझ्यावर कोणत्या ढगाने सावली धरली? आणि त्याच वेळी मग अधिपतीचं लक्ष अक्षराकडे जातं. अधिपतीला ऊन लागू नये म्हणून अक्षराने तिचा पदर त्याच्या डोक्यावर धरलेला असतो आणि त्यामुळे अधिपती तिच्याकडे बघतच राहतो. आणि मग त्यानंतर तो फोन ठेवून देतो आणि अक्षराला विचारतो की मास्तरीणबाई, हे काय चाललंय तुमचं? तर अक्षरा म्हणते की अधिपती, तुम्ही किती उन्हात उभे आहात, तुम्हाला तुमची काळजी घेता येत नाही का? त्यावर अधिपती म्हणतो की आम्ही घेतो आमची काळजी, पण बघा ना हा सूर्य किती आग ओकतोय. आणि त्यावर अक्षरा म्हणते ठीक आहे, आता जाऊन आपण उसाचा रस पिऊ. तर अधिपती हसतच म्हणतो की अगदी मनकावड्या आहात तुम्ही, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. आणि ते ऐकून अक्षरा खुश होते. ती अधिपतीला म्हणते की तुमच्या मनात काय सुरू आहे ते नेहमीच मला कळतं, मात्र माझ्या मनात काय चालले ते मात्र तुम्हाला कळत नाही. त्यामुळे अधिपती मुद्दाम विचारतो की काय चालले तुमच्या मनात? त्यावर अक्षरा विचारते की तुम्हाला ते कळत नाही आहे का? तुम्हाला माझं वागणं बदललं आहे असं वाटत नाही का? तर अधिपती मुद्दाम म्हणतो की हो, तसं जाणवतंय, तुम्ही आजकाल खूपच चिडचिड करत असता. आणि ते ऐकून अक्षरा अजूनच चिडते. तर अधिपती मुद्दाम तिच्याशी वाद घालत असतो. त्यामुळे अक्षरा म्हणते की जाऊ द्या, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही, त्याला आपण रस पिऊयात. आणि मग त्यानंतर ती पुढे निघून जाते. तर अधिपती हसतच मनाशी म्हणत असतो की मास्तरीणबाई, तुमचा त्रास बघून आम्हालाही त्रास होतोय, मात्र आम्ही तुम्हाला अजून थोडा त्रास नक्की देणार, कारण तुम्हाला असा मुद्दाम त्रास देण्यात आम्हाला मजा येते. तर दुसरीकडे ती फॅक्टरीमध्ये काम करणारी मुलगी घरी चाललेली असते. तर तो माणूस तिचा पाठलाग करत असतो. ती खूप घाबरलेली असते. तर तो माणूस भर रस्त्यात तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की मला तू खूप आवडतेस, आधी मी तुझ्याकडे फक्त फ्रेंडशिप मागणार होतो, मात्र आता मला लवशिप पाहिजे. त्यावरती मुलगी म्हणते की मला नाही जमणार, माझ्या घरची परिस्थिती खूप बिकट आहे, सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. पण तो माणूस काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की अगं, तुझी जबाबदारी ती माझी जबाबदारी, मी तुझ्या सकट तुझ्या सगळ्या घरच्यांना सांभाळायला तयार आहे. आणि मग तो तिला धमकीच देतो की आता मी तुला शेवटचा चान्स देतोय, तुझा जो काही निर्णय असेल तो नीट विचार करून मला सांग. आणि मग तो तिथून निघून जातो आणि जाता जाता तिची ओढणीसुद्धा उडवतो. त्यामुळे ती मुलगी अजूनच घाबरते. दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती रस पिण्यासाठी जातात. तर त्या गाड्यावर एक आजोबा असतात, त्यांना ऊस काही तुटत नसतो. त्यामुळे अधिपती त्यांना ऊस तोडून देतो आणि म्हणतो की आजोबा, तुम्हाला जमत नव्हतं तर मला सांगायचं ना. मात्र आजोबा म्हणतात की ग्राहक म्हणजे देवासारखा असतो, मग देवाला कसं काम सांगायचं? तर अधिपती हक्काने म्हणतो की देव तर सगळ्यांच्याच मदतीला धावून जातो ना. त्याचं ते बोलणं ऐकून आजोबा खुश होतात. तितक्यात त्यांची बायको त्या ठिकाणी येते. ती आजोबांना म्हणत असते की तुम्ही सकाळपासून काम करत आहात, आता निदान जेवण तरी करून घ्या. पण ते आजोबा काही ऐकत नाही. आणि त्यामुळे मग अधिपतीच म्हणतो की आजी एवढं सांगत आहेत तर तुम्ही जेवण करून घ्या, तुम्हाला आजींची शपथ आहे. आणि त्यामुळे ते आजोबा लगेच जेवण करण्यासाठी जातात. तर त्या आजी अधिपतीला म्हणत असतात की बाळा, तुझ्यामुळे आज हे वेळेत जेवण करायला बसले, तू असाच रोज येत जा.
आणि ते ऐकून अधिपतीला हसू येतं. तर अक्षरा प्रेमाने त्याच्याकडे बघत असते आणि मनाशी म्हणत असते की हा माणूस म्हणजे खरंच एक वेगळंच अजब रसायन आहे. या आजोबांसोबत त्यांची कोणतीही ओळख नाही, पण तरीसुद्धा किती हक्काने आणि प्रेमाने बोलता येते. आणि ती अधिपतीकडे बघतच राहते. त्यानंतर मग ते दोघेजण रस पित असतात. तर अक्षरा म्हणत असते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर अधिपती विचारतो काय? तर अक्षरा त्याची माफी मागत म्हणते की आम्हाला माफ करा, आमच्यामुळे तुमचं गाणं बंद झालं. तर अधिपती म्हणतो की आम्हाला त्याचं काही वाटत नाही आणि खरं तर बरं झालं ते बंद झालं, कारण आमची खूप ओढाताण व्हायची, आम्हाला आता शिकायचंच नाही. पण अक्षरा ऐकत नाही. ती म्हणते असं कसं? एखादी गोष्ट शिकायला सुरुवात केली तर ती शिकावीच माणसाने. आणि मग ती अधिपतीला सांगते की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासाठी दुसरा एखादा शिक्षक बघते. आणि मग त्यानंतर अधिपती तिला म्हणतो की आपण उसाचा रस सगळ्यात आधी कोण पितं याची स्पर्धा लावू. आणि त्यावर अक्षराही हसतच हो म्हणते. आणि मग ते दोघेजण एकमेकांशी स्पर्धा लावतात आणि त्यात अधिपती जिंकतो. मात्र अक्षरा लहान मुलांसारखा रस पित असते आणि त्यामुळे तिला मिशा येतात आणि ते बघून अधिपती मोठमोठ्याने हसू लागतो. त्यामुळे अक्षराला नेमकं झालंय काय तेच कळत नाही. आणि मग अधिपती तिला सांगतो की तुम्हाला रसाच्या मिशा आल्या आहेत. आणि मग तो स्वतःच्या हाताने अक्षराच्या चेहऱ्याला लागलेला तो रस पुसतो. मात्र त्याच वेळी नेमकी चंची त्या ठिकाणी येते आणि या दोघांना एकत्र बघून तर ती खूपच चिडते आणि लगेच भुवनेश्वरीला दाखवण्यासाठी त्यांचे फोटोसुद्धा काढून घेते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर मग अक्षरा त्या आजी आजोबांकडे बघत अधिपतीला म्हणते की त्या आजी आजोबा बघा ना, त्यांनी किती वर्ष संसार केला असेल ना, आपण सुद्धा असंच म्हातारे होईपर्यंत संसार करायचा ना. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून अधिपती तिच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो की हो मास्तरीनबाई, आपणही म्हातारे होईपर्यंत संसार करायचा. जरी आपले दात पडले ना तरी आपण कवळी लावू, चालता येत नसेल तर ऑकर घेऊ, चटणीसोबत भाकरी खाऊ, पण एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही, कायम एकमेकांचा आधार बनून राहू. आणि ते ऐकून अक्षरा तर खूपच खुश होते. दुसरीकडे भुवनेश्वरी डॉक्टरांसोबत बोलत असते. तिला काही दिवसांपासून बरं वाटत नसतं, त्यामुळे ती आराम करत असते. तितक्यात चंची त्या ठिकाणी येते. ती उगाच भुवनेश्वरीला म्हणत असते की मावशी मी तुझं डोकं दाबून देते, पण भुवनेश्वरी नाही म्हणून सांगते. त्यामुळे मग चंची पाय दाबून देते. तर भुवनेश्वरी तिला विचारत असते की नेमकं काय काम आहे तुझं, काय हवंय तुला. आणि मग चंची तिला सांगायला सुरुवात करते की अधिपती त्या अक्षराच्या जाळ्यात अडकतच चालले आहेत. आणि मग ती त्या दोघांचे फोटोसुद्धा भुवनेश्वरीला दाखवते. ते फोटो बघून भुवनेश्वरीला धक्का बसतो. मात्र ती चंचीसमोर काही दाखवत नाही. ती तिला विचारते की तू काय त्यांच्यावर पाळत ठेवून होती का? त्यावर चंची म्हणते नाही ग मावशी, मी अशीच बाहेर फिरत होते तेव्हा ते दोघेजण मला दिसले आणि खरं तर मम्मीनेच मला सांगितलं होतं त्यांच्यावर लक्ष ठेवायला आणि म्हणूनच मी त्यांच्यावर लक्ष ठेवत होते. आणि मी तुला हे सगळं काही सांगते कारण जर अधिपती असेच अक्षराच्या जवळ जात राहिले ना तर तू जी काही स्वप्न पाहिली आहेत त्यांची राख रांगोळी होईल. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीसोबत गप्पा मारत असते. ती अधिपतीला म्हणत असते की जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटले होते ना तेव्हा मला असं वाटलं होतं की तुम्ही गुंडच आहात, मात्र त्यानंतर जसजशी आपली ओळख होत गेली तसतसे तुम्ही मला कळत गेलात. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्ही शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची फी भरता, लोकांच्या मदतीला धावून जाता आणि हे सगळं बघून आता मी तुमच्या मात्र ते पुढे काही बोलूच शकत नाही. तर अधिपती विचारत असतो की मास्तरीनबाई काय बोलायचं आहे बोला ना. मात्र अक्षराच्या तोंडून शब्दच फुटत नाही. ती म्हणते की आपण घरी जाऊन बोलूयात. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हसतच हो म्हणतो. मात्र तितक्यात त्याला चंचीचा कॉल येतो आणि ती अधिपतीला खोटं सांगते की मावशीची तब्येत बिघडली आहे, तुम्ही लवकर घरी या. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षरा चारुहास सरांना सांगते की बाबा तुम्ही काळजी करू नका, मी अधिपतींचं गाणं पुन्हा सुरू करेल, त्यांच्यासाठी वेगळा शिक्षक शोधेल. तर दुसरीकडे भुवनेश्वरी त्या सरगमला कॉल करून सांगते की तुमचा क्लास आता लवकरच सुरू होणार आहे, तुम्ही तयारीत राहा. त्यामुळे ती खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.